आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीचं अभिनाट्य वाचन. संगीत परीक्षित भातखंडे. सादर करत्या उमा दीक्षित. आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 15वा. श्रोतेहो, गोफच्या गेल्या भागात आपण ऐकलं की वसुमती सुट्टीसाठी मुंबईच्या घरी गेली. तिथे तिला जसपाल आणि आनंदा भेटतात. सुलक्षणच्या आठवणींचे कढ तर तिघांना येतातच, पण या आठवणींनी आता दुःखी कष्टी व्हायचं नाही हे त्यांना कळलंय. आनंदा आणि वसुमती यांचीही एकमेकांशी एक नवी ओळख या मुक्कामात झाली आहे. आत्तापर्यंत त्यांच्या दोघांच्या संवादाला, खरं तर विसंवादाला असं म्हणावं, इतपत वसुमती आणि आनंदा वाद घालत राहत होते. आत्तापर्यंत त्या संवाद विसंवादातला दुवा मा, आदित्य आणि सुलक्षण होते. पण आता या दोघांना एकमेकांची ओळख स्वतंत्रपणे, स्वतंत्र व्यक्ती म्हणून झाली आहे. कोणत्याही नात्यात आत्तापर्यंत असलेले आधार गळून गेल्यानंतरही त्या नात्याचं टिकून राहणं हे त्यातल्या प्रगल्भपणाचं लक्षण असतं. वसुमती आणि आनंदाचंही तसंच झालंय. तिकडे मा मुलांची वाट पाहतायत. या वयात त्यांनी जमवलेल्या या नवीन गोतावळ्याला त्यांना जपायचंय. आणि जसपाल, आनंदा, वसुमती यांनाही आता हे नवीन गणगोत जपायचंय. कारण आयुष्यात पैसा अडका, हुद्दा, मानमरातब, रूप यापेक्षाही जिव्हाळ्याची माणसं आणि त्यांच्याशी असलेले भावबंध जास्त मौल्यवान असं समजणारे आहेत हे सर्वजण. आणि म्हणूनच वसुमती आणि जसपाल यांना जो लग्न करायचा निर्णय घ्यायचा आहे तो या सगळ्यांना जर पटणार, रुचणार असेल तरच. कारण यातलं कुणीही सामील असणार नाही असं आयुष्य वसुमती आणि जसपालला मान्य नाहीये. गोफ ही कादंबरी आता एका वेगळ्या वळणावर आहे. व्यक्तिनिष्ठ आयुष्य जगणारी, तत्वांशी तडजोड न करणारी ही माणसं आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांचा विचार मात्र स्वार्थापलीकडे करतात. वसुमती आणि जसपालचं सहजीवन या प्रियजनांना आवडणार आहे का? त्यांना यासाठी तयार करणं वसुमती आणि जसपालला तरी जमणार आहे का? अडनिड्या वयात असलेल्या आदित्यला आईचा विवाह स्वीकारता येणार आहे का? ऐकूया पुढे. घर साफसूफ करून झालं. बराचसा फराळ तयार करून झाला. आता 2च दिवस उरले की मुलांना परत यायला. असं म्हणून अंजनाला म्हटलं, गडी बायकांना दिवाळीचे कपडे घ्यायचेत, आपण जायचं का गावात आज? भाभी येईस तो थांबायचं नाही. तिला साड्या कपड्यात काही रस नाही. आपणच जाऊन घेऊन टाकू, तेवढीच आपली मजा. मग आम्ही जाऊन साड्यांच्या पसारात छान मेळ काढला. सगळी खरेदी झाल्यावर मग म्हटलं, आता तुझी आणि माझी आणि तुझ्या बहिणीची तूच निवड. आणि त्या रंगीबेरंगी ढिगाकडे बघत ती एकदम घुटपळली. ते लक्षात न आल्यासारखं दाखवून मी म्हटलं, ही बघ माझ्यासाठी कशी दिसेल? आणि हात लांब करून अगदी उजळ रंगाची मोठ्या काठपदराची उपसून काढली. जरा डोळे विस्फारूनच तिच्याकडे बघून मग तिनंही चांगल्या झगमगीत निवडल्या. माझं मन मात्र आतून लकलक करून गेलं. आम्ही विधवा म्हणून, ती टाकलेली म्हणून. आम्ही फक्त पांढऱ्या करड्या असल्या कसल्या तरी कपड्यात वावरायचं की काय? वसुमतीच्या अंगावर खरंच चमकदार कपडा पाहिला नाही गेल्या कित्येक दिवसात. नेहमी खाकी पॅन्ट आणि राखी शर्ट, नाहीतर काळपट कुडते. आणि मीही घेते वर्षाच्या 4 मळखाऊ साड्या. अंजनासाठी आमसुली नाही तर शाईच्या रंगाच्या. काय हा वेडगळपणा! मनाला मरगळ नसली तरी येईल हे बघून. ते काही नाही. वसुमतीला सांगणारे की पॅन्ट घालायची तर घाल खाकी, पण आनंदा घालतो तसे रंगीत चौकडीचे सदरे आणलेच पाहिजेत. विटले डोळे तुझे विटके कपडे पाहून. चकितच होईल. कधी काही कर किंवा नको करू न म्हणणारी मी आता तिला कपडे कुठले घालायचे तेही सांगायला लागणार. भाऊंना मी त्यावेळी जे म्हणाले ते खरंच होतं, पण हळूहळू ते खोटं पडत गेलंय.
प्रथम नाईलाज, मग कुतूहल, मग दया वैताग असं काहीसं. आणि अखेर माया लागलीच मला तिची. आता या विरहानंतर तर चांगलीच जाणवते. तिनं अवतीभोवती असावं, हसावं, बोलावं, रडावं सुद्धा असं वाटतंय. दिवाळीची न्हाणी झाल्यावर म्हणेन, घ्या बहिणी बहिणी गुलाबी आणि पोपटी साड्या नेसा आणि मी नेसते आकाशी. सारे गडी डोळे उघडून बघतील. खरंच भाऊंना फोन करून विचारायला हवं, कांती पद्मा कुणी येणार आहेत का? साळकायांचा थवास जमेल की मग. आणि आमच्या चिवचिवाटाला कंटाळून जर त्यातल्या कुणी पळून जायचा बेत करायला लागला तर बसवून ठेवीन करंजा कातायला. लहानपणी माझ्या आनंदाला स्वयंपाकघरात बसवून ठेवायला म्हटलं की 10 मिनिटात उगवायचाच सुलक्षण. भावाला काय लाडूचा चुरा नाहीतर गुळदाणे मिळतात का ते बघायला. आता लांडोऱ्यांना ठेवते स्वयंपाकघरात, म्हणजे येतील मोर चकल्या पाडायला नाहीतर खोबरी किसायला. घाट सोडून जरा सरळ रस्ता लागल्यावर मी म्हणाले, मला दे की चालवायला. आणि मागे बसलेल्या हनुमानला, घाबरू नकोस रे हनुमान, लायसन्स काढलाय मी, निदान शिकायचा तरी. तो हसून म्हणाला, एवढे साहेब शेजारी असल्यावर तुम्हाला कोण काय म्हणेल हो बाबी. आणि आनंदानं कपाळावर हात मारला. म्हणाला, ऑफिशियल जीप तुझ्या हातात देतो हेच आहे खूप. मला एकदम अपराधी वाटलं आणि मी मग नकोच असं म्हणायला तोंड उघडलं तोवर गाडी थांबवून इट्स ओके म्हणून तो उतरला. पण शिकले होते तरी जीप सरावाची नव्हती म्हणून जपून हळूच चालवत होते, त्यामुळे वेळ लागला आणि 15-20 मैलातच कंटाळा आला. म्हटलं बास आता. आनंदा म्हणाला, मग कर उभी बाजूला नीट हात दाखवून. पण मी जवळजवळ पूर्ण थांबले असताना मागून एक मारुती जरा जास्तच वेगानं आली आणि जीपला घसटून पुढे गेली. माझी मारुती आणि त्याची जीप असती तर थांबला सुद्धा नसता. पण जीपला काहीच न होता मारुतीला मोठा चरा गेला. कचकन थांबून चरा बघून ड्रायव्हर इतका चिडला की त्या चिडीत त्याला जीपवरची पोलिसी बिरुदही दिसली नाहीत. स्वतःच्या चुकीनं गाडीचं नुकसान झालं हे कबूल करायच्या मनस्थितीत नसल्यानं गुरगुरतच आला. मी जीपमधून उतरून जरा पुढे गेले तेव्हा मला पाहून म्हणाला, आता हायवे सुद्धा बायकांच्या कसाट्यातून वाचत नाही म्हणजे काय? मी चिडून म्हणलं, अहो पण मी बाजूला थांबलेली असताना तुम्ही माझ्या गाडीला घसटून जाता, यात माझा काय दोष? सिग्नल बिग्नल द्यायची पद्धत ठाऊक नाही का? मी दिलाच होता सिग्नल, तुम्हीच जरा लक्ष देऊन चालवत जा गाडी. त्याचा एकदम तोलच गेला. ओरडला, त्याला ऍक्सिडेंट केला तो केला आणि वर आवाज काढते. मी ही इतकी संतापले की मागचा पुढचा विचार न करता त्याच्या तोंडातच ठेवून दिली. त्यानंही मला परत भडकवायला हात उगारला आणि मी तो चुकवायला खाली वाकणार इतक्यात मला त्याच्या मागे आनंदा दिसला. मांजराच्या पिल्लाला उचलावं तसा त्यानं त्याला मानगूट धरून उचलला आणि हात लांब करून धरून ठेवला. त्यानं भिवून एक अस्फुट किंकाळी फोडून धडपड केली, लाथा मारल्या, पण व्यर्थ. हळूहळू त्याच्यातली सर्व मगरुरी खलास झाली आणि खरंच तो मांजराच्या पिलासारखा आनंदाच्या हातात गप लटकत राहिला. मला इतका संताप आला नसता तर हसले असते. त्याचा तर आलाच होता, पण माझं भांडण आपल्या अंगावर घेणाऱ्या आनंदाचाही. तो आपल्या मागून जीपमधून उतरून येणार ही गोष्ट सुद्धा मी रागाच्या आवेशात विसरून गेले होते. कर्कश आणि ओळखू येणार नाहीशा आवाजात म्हणाला, दारू प्यायला का रे? ये दारू प्यायलास? हा चल बाईंची क्षमा माग, मुक्काट क्षमा माग, म्हणजे गावातल्या चौकीवर सोडून देतो तुला. आणि त्यांनी त्या माणसाला खाली सोडलं. पाय जमिनीला टेकल्याबरोबर तो गर्कन वळला, पण तेवढ्यात आनंदा पण एक पाऊल मागं झाला होता. आनंदाची जरब, आकार आणि कमरेवरचं पिस्तूल बघताच त्या बिचाऱ्या माणसाचं उरलं अवसान संपुष्टात आलं आणि आपण मूर्खपणानं कुणाशी टक्कर घ्यायला गेलो याचं त्याला भानही आलं. एकमेकांवर शब्द अडखळून पडावेत इतक्या घाईनं त्यांनी माझी माफी मागितली आणि आनंदानं मान उडवून दाखवलं तसा निमूट आपल्या गाडीत ड्रायव्हरच्या शेजारच्या जागी जाऊन बसला. मारुतीच्या चाव्या काढून हातात घेऊन आनंदा परत माझ्याकडे आला आणि म्हणाला, तो खरंच दारू प्यायलाय, एरवी सोडला असता, आता नेऊन बुक करायलाच हवा. हनुमान तुला शाळेत नेईल आणि मग मला चौकीवरून घ्यायला येईल. आम्ही येईपर्यंत शाळेत थांब. ओके? आय एम सॉरी, अर्ध्या पाऊण तासापेक्षा जास्त वेळ नाही होणार. मी काहीच म्हणाले नाही तेव्हा पुन्हा विचारलं, ओके?
मी मान नाही अशी हलवली, पण तोंडानं हू म्हणून जीपमध्ये चढले. आनंदानं मारुती सुरू करून जीप पुढे काढली आणि जाताना हनुमानला हातानं निघ म्हणून खुणावलं. तेव्हा आम्ही त्याच्या मागून गेलो. 5 मिनिटातच आदित्याच्या शाळेचं गाव लागलं आणि मुख्य रस्त्यावरची पोलीस चौकी. जीप मारुतीच्या मागे थांबून आम्ही उतरलो. तेवढ्यात जीप आणि आनंदा दोघांनाही बघून चौकीतले इन्स्पेक्टर आणि फौजदार झाडून सगळे जवान खाडकन उभे राहिले. मारुतीच्या मालकानं ओक्साबोक्शी रडायला लागायचंच बाकी ठेवलं होतं. मलाही त्याची दया आली. मी आज जाणार तो हनुमान मला मानेनच नाही म्हणाला. अगदी हुबेहूब आनंदासारखी मान झटकून त्यानं मला परत जीपमध्ये जाऊन बसायला सांगितलं. मला एकदम पोलिसांच्या जीपमध्ये बसायची भयंकर लाज वाटली आणि हनुमान आनंदा मागोमाग त्याच्या अधिकाराच्या परिवर्तित रुबाबात आत गेलेला बघताच मी झपाझप शाळेची वाट चालायला लागले. आदित्य पायऱ्यांवर वाट बघत उभा होता. त्याला बघून परत नेहमीसारखं केवढा मोठा झालाय हा असं वाटलं. दर खेपेस आले की माझी नजर 7-8 वर्षांच्या आदित्याच्या उंचीवर त्याला शोधते आणि मग जराशा नाखुशी मिश्रित आश्चर्यानंच माझ्यापेक्षा उंच होत गेलेल्या आदित्याच्या चेहऱ्याकडे वळते. आता तो येऊन मला मिठी पण मारत नाही याची खंत त्याच्यात असतेच. सभ्यपणे हस्तांदोलन करून माझ्या खांद्यावर एक हात टाकून मला मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे वळवताना म्हणाला, एकटीच आलीस? आनंदा कुठे आहे? वाटेत एक दारुडा सापडला, त्याला चौकीवर सोडायचं कर्तव्य बजावतोय असं जरा कर्टली म्हणून मी शिक्षकांशी बोलायला आत गेले. तिथे आदित्याची माफक स्तुती, काही तक्रारी, सूचना वगैरे नेहमीचं ऐकून बाहेर आले तोवर आनंदा आणि हनुमान आले होते आणि आदित्य त्यांच्याशी बोलत जीपपाशी उभा होता. मी जीपनं न येता चालतच पुढे आले. त्याच्याशी आदित्याशीही बोलत नाही म्हणल्यावर मी चिडली आहे हे आनंदाच्या ध्यानात आलंच, पण त्यानं दुर्लक्ष केलं. परतीच्या वाटेवर चांगले 10 मैल मी अक्षरही न बोलता दोघांच्या मध्ये बसून राहिले. तेव्हा शेवट आदित्यानं नेहमीच्या सरळपणे विचारलं, तुमचं भांडण झालंय का? मी म्हणाले, आमचं नाही, पण माझं तिसऱ्याच कुणाशी भांडण चाललं असता तो मध्ये पडला म्हणून मी चिडलीय. म्हणजे काय वसुमती? त्या माणसानं तुझा अपमान करून तुझ्यावर हात उगारला तरी मी स्वस्थ बसून बघावं? पण त्यानं माझा अपमान केला होता, तुझा काय संबंध त्यात? जीसस क्राइस्ट, आय एम अ मॅन. माझ्या बरोबरच्या स्त्रीचा कोणी अपमान केला तर मुकाट बघू म्हणतेस? आणि आदित्य, तुझ्या आईला कोणी अपशब्द बोलला असता तर तू काय केलं असतंस? आदित्य त्वेषानं म्हणाला. दातच पाडले असते त्याचे. मला आता दातोट खाण्या इतका राग आला. भरीस भर म्हणजे जसपाल इतक्या भरवशाच्या म्हशीला हाच टोणगा 2 दिवसांमागेच झाला होता. अतिशय गंभीर आवाज काढून विचारलं, आणि माझा अपमान करणारी व्यक्ती स्त्री असती तर? चमकून मान वळवून आनंदानं विचारलं, म्हणजे काय 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 म्हणायचंय काय तुला? विचारतीये त्याचं उत्तर दे. एखाद्या स्त्रीला असं मानगुटीला धरून उचललं असतंस का? अर्थातच नाही. म्हणजे स्त्रियांना एक आणि पुरुषांना एक असे वेगळे नियम लावतात तर पोलिसात? तत्वतः नाही, पण प्रत्यक्षात लावतात. आणि पोलिसातच नाही तर जगात सुद्धा. डॅम इट. पण म्हणून तू का बी रिझनेबल वसुमती. आदित्य लहान असताना त्याच्यावर कुणी हात उगारला असता तर तू मध्ये पडली नसतीस का? पण मी काय लहान आहे का? म्हणजे की अजाण आहे की लेची पेची आहे? तुम्हाला मगरुरीची, सत्तेची, गुरमीची सवय जडलेली असते. त्यानं माझा अपमान केला असं नाही वाटलं तुला? त्यानं तुझ्या स्त्रीचा म्हणजे पर्यायानं तुझा अपमान केला असं वाटलं तुला? मग काय चुकलं त्यात? मी तुझी स्त्री नाहीये. तुझ्या अपमानांचे घे हवे तर बदले तू, पण माझ्या अपमानांची भरपाई करायची की नाही ते मी ठरवेन. समजलास? नाही समजलो. माझ्या बरोबरच्या माझ्या कुठल्याही व्यक्तीचा, स्त्रीचा, पुरुषाचा, मुलाचा नाहीतर म्हाताऱ्याचा कोणी अपमान, आगळीक केली ना तर त्याला धडा शिकवायला मी माझ्या सामर्थ्याचा वापर करणारच. आणि नुसताच आनंद म्हणून नाही तर कमरेला पिस्तूल लावून फिरणारा वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून पण करणार. हो या. का नाही? कारण डोंट टेल मी. आय नो. कारण तू एक पुरुष आहेस. हे ऐकून त्यानंही रागावरला ताबा सोडून दिला आणि फार दिवसात न ऐकलेल्या रुक्ष जरबी आवाजानं मिटल्या दातातून तो म्हणाला, आहेच मग. विसरू नकोस कधी. ते शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडताच गार पाण्याचा हबका तोंडावर बसावा तशी मी गप्प झाले. जवळजवळ कापणारा हात केस मागे सारायच्या निमित्तानं तोंडावरून फिरवला. क्षणभर मला वाटलं दोन्हीकडे बसलेल्या त्या 2 पुरुषांच्या दर्पानं मी गुदमरतीये. कसा बसा दीर्घ श्वास घेत फिकट सपाट आवाजात म्हटलं, नाही नाही विसरणार. आणि मग काहीच म्हटलं नाही.
जरा वेळानं अस्वस्थ चुळबुळ करत आदित्यनंच आपला हात उचलून माझ्या भोवती टाकला आणि विचारलं, जसपाल येणार आहे ना दिवाळीला? पोटचा मुलगा असून मला क्षणभर त्याचाही स्पर्श नकोसा वाटला, पण क्षणभरच. आणि त्या वाटण्याच्या अपराधीपणानं जरा त्याच्याकडे झुकल्यासारखं करून म्हणाले, येणार आहे ना, आत्तासुद्धा आला असता, पण काश्मीरला गेलाय. काश्मीर म्हणजे रोमॅन्टिक. रक्षत. अनपेक्षितपणे हसायला आलं. म्हणाले, आदित्य, तू जसपाल इतकाच द्वाड झालायस किंवा तुझ्या दादानितका म्हण. पण आई, रक्षतच्या प्रत्येक पिक्चरमध्ये काश्मीर आहे. मुळीच नाही. बीचमध्ये दार्जिलिंग होतं. आम्ही दोघंही हसलो, पण आनंद नाही. माझ्यात आणि आनंदात दिलजमाई झाल्याचं सुखद दृश्य आम्ही घरी पोचल्यावर मान्ना बघायला मिळेल अशी माझी मनोराज्य विरून गेली. आम्ही सर्व परत ये रे माझ्या मागल्या. मा आणि आदित्य सगळ्यांची खेळीमेळीनं आणि गोड वागायचे. मी आनंदा सोडून सर्वांशी आणि आनंदा मी सोडून सर्वांशी. तो आणि मी एकमेकांना बहुधा टाळायचो आणि भेटू तेव्हा सभ्य तिराहितासारखे बोलायचो. याची मला फार खंत वाटायची. त्याला काय वाटायचं कोण जाणे. मुंबईत नव्यानं एकमेकांशी झालेली ओळख, मैत्री, मजेत हसत खेळत घालवलेला तो आठवडा सगळ्यावर पाणी पडलं. इतक्या रागानं, कडूपणानं एकमेकांना इतकं सगळं म्हणून तोडल्यावर परत सांधायला सुरुवात तरी कुठे करायची. आत्ताचे आमच्यातले अंतर मला पूर्वीच्याहून अधिक दुर्लंघ्य वाटले. पूर्वी गैरसमजातून, अपुऱ्या ओळखीतून राग भांडणं निर्माण झाली होती. आता तर ओळख पटल्यामुळे आणि मी मारे म्हणत होते, त्याच्यातल्या तेढी सोडवायचा प्रयत्न करीन, त्याला मदत करीन. पुरुषार्थ गाजवायची कधी हौसच नसलेला, पण असली तर मी भेटते तो ती पुरवून बसलेला आणि शेवटी तर माझ्यावरच असहाय्य भार टाकणारा सुलक्षण, लहानगा म्हणून समजला गेलेला आदित्य आणि माझ्यासमोर अजूनपर्यंत तरी आपला पुरुषीपणा सक्त काबूत ठेवणारा जसपाल यांची सवय पडल्यामुळे पुरुषांना, अगदी गरीब समजल्या गेलेल्या पुरुषांनाही भरपूर पुरुषीपणा असतो आणि ते तो वेळ येईल तेव्हा गाजवतात, या सत्याकडे माझा कानाडोळा झाला होता. वावरातली पोरंही मला पोरं होती आणि त्यांना मी भाबी होते. त्यांच्या पुरुष असण्या नसण्याकडेही मी दुर्लक्षच केलं होतं. एकदम लक्षात आलं की मान्य नव्हतं केलं. हे सारे पुरुष माझ्याशी मी त्यांचा धाकटा थोरला भाऊ असल्यासारखे वागतात, पण मानशी नाही. म्हणून तर पोरं त्यांची चेष्टा करतात आणि त्या लाजतात. आपण आनंदाला बघून खुशाललोय हे दाखवायला त्या कचरत नाहीत आणि म्हणून त्यांनाही पाहून तो खुशालतो. माझ्या या संपूर्ण आंधळेपणाला कंटाळून अखेर जसपालला देखील मला सुनवावं लागलं होतं. आय एम अ मॅन. आणि आनंदा तर पहिल्यापासूनच बिनदिक्कत त्याबद्दल विचारही न करता निखळ पुरुषी होता. मी त्याच्यावर अगदी मूर्खासारखे रागवले होते. जगातल्या कुठल्याही पुरुषानं त्या प्रसंगी त्यानं केलं त्यापेक्षा वेगळं काही केलं नसतं यात शंका नव्हती. आदित्यनं, जसपालनं, अगदी सुलक्षणनं सुद्धा. मग आनंदाची बात तर दूरच राहो. मला जरी या गोष्टीची कितीही खंत वाटली तरी त्याला इलाज नव्हता. इतका सगळा विचार होईतो 1-2 दिवस उलटले आणि मलाच पाऊल उचलायला हवं हे मी समजून देखील कसं कुठं उचलावं ते काही समजेना. दिवाळीचे पगार बोनस करायला बँकेतून बरेचसे पैसे काढून आणायचे होते. मा म्हणाल्या, एकटीच इतके पैसे घेऊन परत येऊ नकोस. आदित्य म्हणाला, मी आहे ना. आणि मग माझं आनंदाचं भांडण आठवून त्यानं माझ्याकडे बघून भिवया उंचावल्या. पण नव्या ज्ञानापोटी मी नुसतंच थँक्स म्हटलं. आयत्या वेळी तो युवराबरोबर लावणीचं घरटं शोधायच्या निमित्तानं गायब झाला. तेव्हा माननी आनंदाला फोन केला आणि म्हणाल्या, पैसे घेऊन त्याच्याकडे जा. आता सुट्टीचे 4 दिवस इथंच आहे. दोघं बरोबर परत या, म्हणजे तुझी चिंता नाही. आणि तो पण काम करत न बसता जेवायच्या वेळेवर पोचेल. पैसे घेऊन मी त्याच्या ऑफिसात गेले तर फाटकातच हनुमान दिसला. म्हणाला, साहेब घरी गेल्यात भाभी. घरी? त्यानं पोलीस लाईनीच्या एका कोपऱ्यातला बंगला दाखवला. तिकडे जाताना मनात म्हणाले, माय गॉड, एवढे महिने झाले पण आनंदाला गावात एक घर आहे, तिथे तो बहुधा राहतो याचा सुद्धा विचार केला नव्हता. इतकी का मी स्वतःत गुंतले की चक्क स्वार्थीच झाली आहे. स्वतःपुरतं पाहणारी कोती. दारावर टकटक केल्यावर त्यानं आतनं विचारलं, कोण? मी वसुमती. हा, उघडच आहे दार, ये. दार लोटून आत येत मी विचारलं,
उघडच असतं नेहमी. पोलीस लाईनीत पोलीस अधिकाऱ्यांनी दार उघडं ठेवायचं धाडस नाही केलं तर राजीनामा देईन. मी हसून त्याच्याकडे पाहिलं. कपडे बदलून रोजचे जीन्स स्वेटशर्ट असे घातले होते आणि रिव्हॉल्व्हरचा पट्टा कमरेला लावायच्या तयारीत होता. मी तिकडेच बघतीये हे ध्यानात येऊन म्हणाला वॉच. आणि ते बाहेर काढून वाईल्ड वेस्ट पिक्चरमधल्यासारखं गर्कन फिरवून माझ्यावर रोखलं. मी हात वर फेकून आश्चर्यानं हसले. तेव्हा तो पण हसला आणि ते खाली ठेवून म्हणाला, घाबरू नको, सेफ्टी इज ऑन. कॉफी? अगं प्रथमच माझ्या घरी येतेस ना, घे ना. आता मी नजर वळवून त्याचं घर पाहिलं. त्याला जराही घरपणा नव्हता. सरकारी घर, सरकारी सामान, सरकारी पिवळा रंग आणि सरकारी हिरवे पडदे. त्याच्या अशा वस्तू म्हणजे फक्त एका टेबलावर पडलेल्या कॅसेट्स आणि वॉकमन आणि एका भिंतीलगत चवड लावून ठेवलेली पुस्तकं. माझं आश्चर्य जाणून म्हणाला, मी इथे इतका थोडा वेळ असतो. आय डोंट केअर. सांग ना, कॉफी? मी हो म्हणल्यावर आत गेला. त्याच्या मागून मीही. स्वयंपाकघरात तर काहीच नव्हतं. चूल आणि 1-2 पातेली याखेरीज. पुन्हा हसून म्हणाला, काहीच सामान नसलं की साफसफाई सोपी. हनुमानची बायको खुश असते माझ्यावर. तो कॉफी करत असता भिंतीला टेकून त्याच्याकडे बघत होते आणि मग एक श्वास घेऊन अखेर धीर करून गार पाण्यात उडी घ्यावी तसं म्हटलं, त्या दिवशी तुझ्याशी भांडले म्हणून सॉरी आनंदा. तू केलंस ते बरोबर नव्हतं तरी अपरिहार्य होतं. मी चिडकीचे बघ तू म्हणतोस तशी. कपात गरम पाणी ओतायचं थांबून पातेलं तसंच सांडशीत धरून काही न म्हणता माझ्याकडे बघत राहिला आणि मग गप्पच कॉफी करून दोन्ही हातात कप घेऊन बाहेरच्या खोलीतल्या खुर्चीवर येऊन बसला. त्याच्याकडून माझा कप घेऊन मी समोर. अजून काही म्हणाला नव्हता. मला वाटलं माफी पुरेशी झाली नाही का? तुझं चुकलंच नाही असं म्हणायला हवं होतं का? पण ते खोटं बोलणं झालं असतं. वस्तुस्थिती आहे अशी आहे हे कबूल करणं वेगळं आणि ती तशी आहे ते ठीकच असं म्हणणं वेगळं. पण असं काहीतरी म्हणायला तोंड उघडणार इतक्यात म्हणाला, मीही आज भांडण मिटवायचंच ठरवलं होतं, पण तू नेहमी माझ्या पुढे आघाडी मारतेस. आणि कप खाली ठेवून त्यानं हात पुढे केल्यावर मी त्यात माझा ठेवला. त्याची मजबूत पकड जाणवून त्या दिवशी त्यानं कसं एका हातानं त्या माणसाचं मानगूट पकडून त्याला उचललं होतं ते मला आठवलंच. कॉफी पिऊन झाल्यावर म्हणाला, चालतच जायचं का आपण? नाहीतरी जसपाल त्याची गाडी आणेलच. चल की, चालता चालता गप्पा पण होतील. असं म्हटलं तरी बराच वेळ आम्ही काही बोललो नाही. मग अगदी अनपेक्षितपणे तो एकदम म्हणाला, दादांनी लग्न केल्याचं ऐकल्यावर प्रथम धक्काच बसला मला. कसं कळलं तुला? आश्चर्यानं तो म्हणाला. त्यांनी पत्र टाकलं लगेचच. आता आश्चर्य करायची पाळी माझी होती. सुलक्षण पत्र लिहायचा तुला? रोज उठून नाही, पण लग्न केलं, आदित्यचा जन्म झाला, अशा बातम्या कळवायला खासच. मग जरा खिन्नपणे म्हणाला, फक्त भेटायची बंदी केली होती. खिन्नता घालवायला मी विचारलं, आणि धक्का विरल्यावर काय वाटलं मग? खूप खूप कुतूहल वाटलं आणि आशा पण. यावर उत्तर नव्हतं. मी पायाखाली बघत वाट चालत राहिले. तोच म्हणाला, त्यानंतर त्यांची फारशी पत्र आली नाहीत, पण माझी येतच असत. मग आशा हळूहळू मावळत गेली. मला वाटलं त्याच्या मनाच्या तेढी उलगडायची ही छान संधी आहे. एखादं स्क्रिप्ट असतं तर भराभर संवाद टाकले असते, पण दोघेही पुन्हा न बोलता चालत राहिलो. जरा वेळानं हसऱ्या आवाजानं म्हणाला, आपली अंजना आहे ना, तिची मोठी बहीण आहे एक, इथे गावातच दिल्या. तिच्याशी लग्न करायचं ठरवून टाकलं होतं मी लहानपणी. पण दादा म्हणाले, आनंदा, हे बायका बेका शोधायचं काम तू माझ्यावर टाक, मी छान साजेशी बायको आणून देतो बघ तुला. आणि अखेर नाहीच आणली त्यांनी आणि माझं लग्न व्हायचं राहूनच गेलं. वर त्याच्या तोंडाकडे पाहिलं तर हसत नव्हता, पण मीच जरा अविश्वासानं हा असं म्हटल्यावर हसला आणि म्हणाला, हसतेस काय? स्वतः पुढाकार घेऊन कुणा बाईला लग्न करतेस का म्हणून विचारण्या इतका धीट नाही मी. अंजनाच्या बहिणीला विचारा म्हणून मीच मा आणि दादांना सांगितलं होतं. केवढा होतास तेव्हा? 12. मी म्हणाले,
तुला आश्चर्य वाटलं मी सुलक्षणशी लग्न केलं याचं? पण त्याआधी कधी कुणाबद्दल तसं काही मला वाटलंच नव्हतं. त्यानं विचारलं नसतं तर मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं असतं की नाही ही शंकाच आहे मला. आता तो अविश्वासानं म्हणाला आणि मी जरा खिन्नपणे खरं सांगते आनंदा, नंतर 1-2 वर्षांनी मला जे समजलं ते त्यावेळी माहिती असतं तरी मी केलंच असतं त्याच्याशी लग्न. आता काही न बोलता आणखी वाट चालल्यावर शांतता मोडून मीच म्हणाले, माझ्या एकाही प्रयत्नाला यश येऊ नये ह्यात अपमान समजले मी माझ्या प्रेमाचा. तो गेल्यावरही कितीतरी दिवस महिने मी राग केला सुलक्षणचा. आय एम सो सॉरी. खरंच दादांचा सगळा गोडवा आला माझ्या वाट्याला आणि खस्ता तुझ्या. तरी मी इतकी वर्ष मनात म्हणत होतो, बघतोच दादांच्या आयुष्यात येऊन ढवळाढवळ करणाऱ्या बाईला. कळवळल्यासारखं म्हणाला तो. यानंतरच्या स्तब्धतेला काहीतरी म्हणून कसं मोडायचं हा विचार करतानाच घरी पोचलो पण. आणि यावेळी मात्र आमच्या दिलजमाईचं दृश्य मांच्या नजरेस पडलं आणि ते पाहून त्या खुश झाल्या. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 15वा. संगीत परीक्षित भातखंडे. यातील भूमिका आणि कलावंत: वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी, आनंदा निखिल हजारे, युवरा मंगेश सातपुते, आदित्य मोहित गोखले आणि माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.